श्री शिवाय मित्रांनो, गुरुवारची ही रात्र ज्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला एक विनंती करेन की शक्य असल्यास हा व्हिडिओ अशा ठिकाणी बसून पहा जिथे थोडी शांतता असेल, जिथे गोंधळ नसेल, कारण आज जी गोष्ट होणार आहे ती केवळ कानाने ऐकण्याची नाही, तर ती आत्म्यापर्यंत पोहोचणारी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, जर आज या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय तुम्ही आज रात्री पूर्ण श्रद्धेने केलात, तर जे शत्रू तुम्हाला वर्षानुवर्षे त्रास देत आहेत, जे कर्ज तुमच्या डोक्यावर वर्षानुवर्षे लादलेले आहे, जे गुप्त शत्रू लपून तुमची मुळे कापत आहेत, ते सर्व काही दिवसांतच गुडघे टेकतील. आज 4 जून 2026 गुरुवार, अधिक ज्येष्ठ महिन्याची शुक्ल पक्ष चतुर्थी आहे. आणि मित्रांनो, आज जो योग जुळून आला आहे तो अतिशय दुर्मिळ योग आहे. मी सांगतो का? पहिली गोष्ट, आज गुरुवार आहे. गुरुवार कोणाचा दिवस आहे? हा दिवस संकट मोचन हनुमानजींचा, बजरंगबलीचा आहे, जे राम भक्त आहेत, ज्यांनी स्वतःला रामाच्या चरणी समर्पित केले आहे आणि ज्यांच्या एका गर्जनेने मोठे मोठे असुर थरथर कापत असत. मित्रांनो, हनुमानजींचे एक नाव संकट मोचन आहे, म्हणजेच संकटे दूर करणारे. जेव्हा एखाद्या भक्तावर संकट येते, मग ते शत्रूचे संकट असो, कर्जाचे संकट असो किंवा आजाराचे संकट असो, हनुमानजी ते क्षणार्धात दूर करतात. आणि गुरुवार हा हनुमानजींचा प्रिय दिवस आहे. आज तुम्ही जो काही उपाय कराल, हनुमानजी थेट ऐकतील, थेट आपली कृपा करतील. दुसरी गोष्ट, आज अधिक मास चालू आहे आणि अधिक मासाचे दुसरे नाव पुरुषोत्तम मास आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि जेव्हा अधिक मासामध्ये गुरुवार येतो, तेव्हा विष्णू आणि हनुमान या दोन्ही देवांची कृपा एकाच वेळी बरसते. तिसरी गोष्ट, आज शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. दुपारी 2:22 पर्यंत चतुर्थी राहील. त्यानंतर चतुर्थी सुरू होईल. आणि मित्रांनो, जेव्हा चतुर्थी येते तेव्हा चतुर्थी कोणाची असते? गणेशजींची. म्हणजेच आज एकाच दिवसात तुम्ही हनुमानजींची कृपा देखील मिळवू शकता, विष्णूजींची कृपा देखील, आणि रात्रीपर्यंत चतुर्थीमध्ये गणेशजींची कृपा देखील. 3 देव एकाच दिवसात, असा योग वर्षभरात खूप कमी वेळा येतो मित्रांनो. आणि याच दिव्य योगामध्ये आज रात्री मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अतिशय साधारण वाटतो, पण याच्या आत एवढी तांत्रिक शक्ती लपलेली आहे की तुमचे लाखो शत्रू जरी असले तरी तेही तुमच्या समोर हात जोडण्यास भाग पडतील. तो उपाय आहे 2 वेलचींचा उपाय. होय मित्रांनो, फक्त 2 वेलची. तीच वेलची जी तुम्ही रोज आरतीमध्ये जाळता, तीच वेलची जी प्रत्येक पूजेचा भाग आहे. पण आज रात्री, गुरुवारच्या या पवित्र रात्री, अधिक मासाच्या या दुर्मिळ वेळेत, याच 2 वेलची तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार बनू शकतात. आणि मित्रांनो, मी खात्रीने सांगतो की जर तुम्ही आज रात्री हा उपाय संपूर्ण विधीने आणि पूर्ण श्रद्धेने केला, तर काही दिवसांतच तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या आजूबाजूचे वातावरण कसे बदलत आहे. जे शत्रू पाठीस लागले होते ते गप्प बसू लागतील. जे कर्ज होते त्यातून मार्ग निघू लागेल. कुणीतरी केलेली काळी जादू किंवा तंत्रमंत्र उलट त्यांच्यावरच उलटेल. घरात जी नकारात्मक ऊर्जा होती ती कोसो दूर जाईल आणि ज्या अडचणी वर्षानुवर्षे होत्या त्या एक एक करून दूर होऊ लागतील. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोणताही खेळ नाही. हे तांत्रिक ऊर्जेचे एक सखोल रहस्य आहे आणि हे करण्याची एक विशेष पद्धत आहे, एक विशेष विधी आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या जर तुम्हाला माहीत नसतील तर या उपायाचा प्रभाव अपूर्ण राहील किंवा उलटा देखील होऊ शकतो. म्हणूनच मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. संपूर्ण विधी ऐका, प्रत्येक बारकावा समजून घ्या, कारण जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती मी मध्येच सांगेन. तर चला मित्रांनो, एकदा हात जोडा, हनुमानजींना मनापासून प्रणाम करा आणि सुरू करूया. जय बजरंगबली, जय श्रीराम.
जय हनुमान. मित्रांनो, आधी मला तुम्हाला हे समजावून सांगायचे आहे की आजचा हा दिवस इतका विशेष का आहे. कारण जोपर्यंत तुम्ही हे पूर्णपणे समजून घेणार नाही तोपर्यंत तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा निर्माण होणार नाही आणि श्रद्धेविना कोणताही उपाय अर्धे अधुरे फळ देतो. बघा मित्रांनो, हनुमानजींबद्दल तुम्हा सर्वांना माहीतच आहे, पण तुम्हाला माहीत आहे का हनुमानजींची कोणती विशेष शक्ती आहे जी त्यांना इतर सर्व देवतांपेक्षा वेगळी करते. हनुमानजी हे एकमेव देव आहेत जे आजही या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. शास्त्रात लिहिले आहे की हनुमानजी चिरंजीवी आहेत, म्हणजेच अमर आहेत. ते आजही हिमालयात कुठेतरी गंधमादन पर्वतावर आपले आराध्य दैवत भगवान रामांचे स्मरण करत आहेत. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही हनुमानजींना हाक मारता तेव्हा तुम्ही अशा कोणत्याही देवतेला हाक मारत नसता जे फक्त स्वर्गलोकात आहेत. तुम्ही त्या देवतेला हाक मारत आहात जे आजही इथेच आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत आणि जे आपली हाक ऐकून लगेच धावत येतात. आणि गुरुवार हा त्यांचा सर्वात आवडता दिवस आहे. का? कारण हनुमानजी मंगळ ग्रहाशी जोडलेले आहेत. मंगळ हा साहस, शक्ती आणि विजयाचा ग्रह आहे. हनुमानजी हे साक्षात साहस, शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहेत. दोन्ही एकच आहेत. जेव्हा एखाद्याच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असतो तेव्हा त्याच्या जीवनात शत्रूंची भरमार होते. सर्व बाजूंनी लोक त्याला कमी लेखू लागतात. कामात वारंवार अडथळे येतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचे धैर्य कमी होऊ लागते. परंतु जेव्हा तुम्ही गुरुवारी हनुमानजींची पूजा करता तेव्हा तुमचा मंगळ बलवान होऊ लागतो आणि जेव्हा मंगळ बलवान होतो तेव्हा जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते ते स्वतःच तुम्हाला घाबरू लागतात. आता मित्रांनो, आणखी एक गोष्ट, सध्या जो अधिक मास चालू आहे ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, याची एक अतिशय सुंदर कथा आहे. जेव्हा अधिक मास निर्माण झाला तेव्हा कोणत्याही देवतेने त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. सर्वजण म्हणत होते की हा तर अधिक आहे, अतिरिक्त आहे, याचा कोणीही स्वामी नाही. अधिक मास खूप दुःखी झाला आणि भगवान विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याला जवळ घेतले आणि म्हटले की तू माझा आहेस आणि आतापासून तुझे नाव पुरुषोत्तम असेल, म्हणजेच पुरुषांमध्ये उत्तम. म्हणजेच मी स्वतः जो कोणी या महिन्यात पूजा करेल, दान देईल, उपाय करेल, मी त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण करेन आणि माझ्या कृपेचे फळ सामान्यपेक्षा 100 पटीने अधिक मिळेल. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? याचा अर्थ असा की आज तुम्ही जो काही उपाय कराल त्याचे फळ 100 पट मिळेल. एका उपायाचा प्रभाव 100 उपायांच्या बरोबरीचा असेल. आणि त्यात भर म्हणजे आज चतुर्थी आहे. चतुर्थी ही माता पार्वतीची प्रिय तिथी आहे आणि चतुर्थी ही गणेशजींचीही तिथी आहे. म्हणजेच रात्र होताच गणेशजींचीही कृपा सुरू होईल. विघ्नहर्ता गणेश जे प्रत्येक अडचण दूर करतात, प्रत्येक अडथळा दूर करतात. समजून घ्या मित्रांनो, हनुमान, विष्णू आणि गणेश या तीनही देवांची कृपा एकाच रात्री आणि तीही पुरुषोत्तम मासात फळ 100 पट असा योग दुर्मिळ आहे. अत्यंत दुर्मिळ. आणि या योगात एक छोटासा उपायही मोठा डोंगर हलवू शकतो. मित्रांनो, आता उपाय सांगण्यापूर्वी मी तुमच्याशी माझ्या मनातील गोष्ट बोलू इच्छितो. कारण मला माहित आहे की आज हा व्हिडिओ पाहणारे असे अनेक लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात शत्रूंनी एक वादळ निर्माण करून ठेवले आहे. आणि मित्रांनो, शत्रू म्हणजे काय? शत्रू 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकट शत्रू जो समोरून वार करतो, जो उघडपणे सांगतो की मी तुझ्या विरोधात आहे. यांच्याशी सामना करणे सोपे असते कारण तुम्हाला माहित असते की शत्रू कुठे आहे. पण दुसरा असतो गुप्त शत्रू आणि हे मित्रांनो सर्वात धोकादायक असतात. हे तोंडावर गोड बोलतात, हात मिळवतात, हसतात, तुमच्या घरी येतात, तुमच्या सोबत जेवतात आणि पाठीमागे तुमची पाळेमुळे खणतात.
तुमच्याबद्दल खोटे पसरवतात, तुमच्या कामात अडथळे आणतात, तुमची प्रगती पाहू शकत नाहीत. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खरा शत्रू कोण आहे हे तुम्हाला कळतच नाही. तुम्ही विचार करता की माझ्यासोबत असे वाईट का घडत आहे, मी तर कोणाचे काहीही वाईट केले नाही. याचे उत्तर हेच आहे मित्रांनो, एखादा गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे लागला आहे. असे अनेक लोक असतील जे अशा शत्रूंमुळे त्रस्त आहेत, ज्यांचा व्यापार पूर्वी चांगला चालत होता मग अचानक बुडू लागला, ज्यांची नोकरी व्यवस्थित चालू होती मग अचानक अडचणी येऊ लागल्या, ज्यांच्या घरात पूर्वी शांतता होती मग अचानक भांडणे सुरू झाली. असे का होते मित्रांनो? कारण अनेकदा तुमचा एखादा शत्रू गुपचूप तुमच्यावर तंत्रमंत्र करवतो, काळी जादू करवतो, मांत्रिक तांत्रिकाकडे जातो आणि तुमच्या नावावर, तुमच्या खोटोवर असे काहीतरी करवतो ज्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर लगेच होऊ लागतो. आणि मित्रांनो, जेव्हा कोणावर तंत्रमंत्र केले जाते तेव्हा त्याची लक्षणे स्पष्ट दिसतात. कामात वारंवार अडथळे येणे, पैसा न टिकणे, घरात विनाकारण भांडणे होणे, मन नेहमी अस्वस्थ राहणे, झोप नीट न लागणे, शरीरात अशक्तपणा जाणवणे. जर तुमच्या आयुष्यात यापैकी काहीही घडत असेल तर मित्रांनो, आज रात्रीचा हा उपाय तुमच्यासाठी आहे. मला माहित आहे की काही लोक विचार करतील की असे खरंच होते का आजच्या काळात. मित्रांनो, आजच्या काळातही असे होते, कदाचित पूर्वीपेक्षा जास्त होते. कारण आजच्या जगात लोक एकमेकांची प्रगती पाहू शकत नाहीत. ईर्ष्या वाढली आहे आणि जेव्हा ईर्ष्या कोणाच्या हृदयात घर करते तेव्हा तो काहीही करायला तयार होतो. पण मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही, कारण ज्या बाजूला हनुमानजी असतात त्या बाजूला कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. हनुमानजी स्वतः रुद्रावतार आहेत. त्यांच्या एका फुंकरीने मोठे मोठे असुर भस्मसात होत असत. आणि जेव्हा ते आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी उतरतात तेव्हा साक्षात काळही मागे हटतो. आणि वेलची हनुमानजी आणि शिवजी दोघांनाही अत्यंत प्रिय आहे. वेलचीचा अग्नी हा एक तांत्रिक अग्नी आहे. ती केवळ जळत नाही, ती जळताना प्रत्येक नकारात्मक लहरी नष्ट करते. जेव्हा वेलची जळते तेव्हा तिचा धूर प्रत्येक वाईट शक्तीचा नाश करतो. जी काही काळी जादू, तंत्रमंत्र, वाईट नजर किंवा घरात असलेली नकारात्मक ऊर्जा असेल ती वेलचीच्या धुराने जळून नष्ट होते. आणि जेव्हा तुम्ही वेलची सोबत एका विशेष पद्धतीने शत्रूचे नाव घेऊन उपाय करता तेव्हा तो शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो कमकुवत होऊ लागतो. हीच आजच्या उपायाची खरी शक्ती आहे. मित्रांनो, आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला वेलचीचे ते रहस्य सांगू इच्छितो जे खूप कमी लोकांना माहीत आहे. पहा मित्रांनो, वेलची ही कोणतीही साधारण वस्तू नाही. हा एक असा पदार्थ आहे जो जेव्हा जळतो तेव्हा पूर्णपणे जळतो, मागे काहीही सोडत नाही, ना राख ना अवशेष, बस सर्व काही संपते. हेच वेलचीचे सर्वात मोठे रहस्य आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही वेलची जाळता आणि मनात आपल्या शत्रूचा विचार करता तेव्हा त्या वेलची सोबत तुमच्या शत्रूची शक्ती देखील जळू लागते. पूर्णपणे काहीही शिल्लक राहत नाही. ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही मित्रांनो, हे तांत्रिक विज्ञान आहे. वेलचीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिचा सुगंध. वेलचीचा तो तीव्र, थंड, मंदिरासारखा सुगंध वातावरणात पसरताच प्रत्येक नकारात्मक लहरीला नष्ट करतो. तुम्ही एका खोलीत वेलची जाळा आणि पहा त्या खोलीचे वातावरण क्षणभरात कसे बदलते. हवा हलकी होते, मन शांत होते. विज्ञान देखील सांगते की वेलचीच्या सुगंधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणजेच ती हवेतील जीवाणूंना मारते. पण आध्यात्मिक भाषेत ती अशा लहरींना मारते ज्या डोळ्यांना दिसत नाहीत पण आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. वेलचीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे तिचा रंग आणि रूप. वेलची पांढरी असते. पांढरा हा शुद्धतेचा रंग, शिवाचा रंग. आणि वेलचीची एक वडी जेव्हा जळते तेव्हा ती आकाशाच्या दिशेने
वर उठते, जशी प्रार्थना वर देवापर्यंत जाते. मित्रांनो, आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच प्रत्येक पूजेच्या शेवटी वेलची जाळली जाते. आरती वेलचीने होते, कारण वेलची देवाला सर्वात प्रिय आहे. आणि आज गुरुवारी अधिक मासामध्ये हनुमानजींच्या दिवशी जेव्हा तुम्ही वेलची जाळाल तेव्हा हनुमानजींची कृपा 100 पटीने बरसेल. पण येथे अजून एक रहस्य आहे. केवळ एक वेलची जाळणे आणि 2 वेलची जाळणे यात खूप मोठा फरक आहे मित्रांनो. एक वेलची ही सामान्य पूजा आहे, दररोजची आरती आहे, पण 2 वेलची ही तांत्रिक संख्या आहे. 5 पंचतत्व, 5 पंचेंद्रिय, 5 पंचमहाभूत पृथ्वी. जेव्हा तुम्ही 2 वेलची जाळता तेव्हा तुम्ही 5ही तत्वांच्या शक्तीला एकाच वेळी बोलावता. आणि जेव्हा 5ही तत्वे मिळून एका उपायात लागतात तेव्हा त्या उपायासमोर कोणतीही शक्ती टिकू शकत नाही. हेच 2 वेलचीचे खरे रहस्य आहे मित्रांनो. आणि आज रात्री गुरुवारच्या या पवित्र वेळेत हा 2 वेलचीचा उपाय तुमच्या जीवनातील सर्वात मोठे कवच बनेल. सोबत राहा मित्रांनो. पुढे मी संपूर्ण विधी सांगेन आणि अशा काही गोष्टी ज्या जर तुम्ही जाणून घेतल्या नाहीत तर उपायाचे फळ मिळणार नाही. मित्रांनो, आता आपण त्या भागाकडे येऊ ज्याची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत होतात. 2 वेलचीचा संपूर्ण उपाय. एक पाऊल लक्ष देऊन ऐका आणि शक्य असल्यास लिहून ठेवा, कारण प्रत्येक बारकावा महत्वाचा आहे. सर्वात आधी साहित्य. तुम्हाला 2 वेलची लागतील. जर मोठी वेलची असेल तर तिचे 5 छोटे छोटे तुकडे करून घ्या. सोबतच 3 अखंड लवंग. लक्षात ठेवा, अखंड लवंग एकही तुटलेली नसावी किंवा पावडर नसावी. नंतर थोडे पिवळ्या मोहरीचे दाणे 2-3 चिमूटभर. हे तुम्हाला पूजेच्या दुकानात सहज मिळतील. एक साधारण पांढऱ्या रंगाचा कागद, त्यावर कोणतीही रेघ नसावी, काहीही लिहिलेले नसावे, तो एकदम कोरा असावा. एक काळ्या रंगाचा पेन किंवा काळा स्केच पेन, किंवा जर असेल तर काजळही काळ्या रंगाचे असते, तेही चालेल. आणि एक मातीचा दिवा किंवा कोणतेही मातीचे भांडे, थोडे मोठे असावे जेणेकरून त्यात वेलची मावेल. मित्रांनो, आज रात्रीसाठी सर्वात उत्तम वेळ संध्याकाळी 7 नंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. का? कारण आज राहू काळ दुपारी 3:54 ते संध्याकाळी 5:33 पर्यंत आहे. राहू काळ संपल्यानंतर आणि सूर्यास्तानंतर रात्रीची वेळ शत्रुनाशक उपायांसाठी सर्वात शक्तिशाली असते. आणि शास्त्रांमध्ये लिहिले आहे की गुरुवारची रात्र शत्रुनाशक उपायांसाठी सर्वात उत्तम वेळ असते. जर 7 ते 10च्या दरम्यान शक्य नसेल तर तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंतही हा उपाय करू शकता. आता दिशा. मित्रांनो, हे खूप महत्वाचे आहे. लक्ष देऊन ऐका. उपाय करताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा, म्हणजेच साऊथ डिरेक्शन. दक्षिणच का? कारण दक्षिण दिशा यमाची दिशा आहे आणि यम न्यायाचे देव आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूकडून न्याय मिळवू इच्छिता तेव्हा दक्षिण दिशा सर्वात उत्तम असते. आणि दुसरी गोष्ट, दक्षिण दिशा हनुमानजींच्या एका रूपाशी म्हणजेच दक्षिणमुखी हनुमानाशी जोडलेली आहे. दक्षिणमुखी हनुमान हे शत्रुनाशक हनुमान आहेत. त्यांच्या कृपेने कोणताही शत्रू तुमच्या समोर टिकू शकत नाही. आता विधीचे प्रत्येक पाऊल. सर्वात आधी स्नान करा. जर संध्याकाळी शक्य नसेल तर हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून शुद्ध व्हा. स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास लाल कपडे घाला. गुरुवारी लाल रंग हनुमानजींचा आवडता आहे. तो मंगळाचा रंग आहे, शक्तीचा रंग आहे. मग एका खोलीत जा जिथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. दरवाजा बंद करून घ्या. फोन बाजूला ठेवा आणि मुलांना आधीच समजावून सांगा. जमिनीवर बसा. दक्षिण दिशेकडे तोंड करून सर्व साहित्य आपल्या समोर ठेवा. आता एकदा हात जोडून हनुमानजींचे स्मरण करा. मनातल्या मनात म्हणा, हे बजरंगबली, आज मी तुमच्या शरण आलो आहे. माझ्या शत्रूंपासून मला मुक्ती मिळवून द्या. आता काळ्या पेनने एक कागद घ्या. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत असेल तर त्याचे नाव लिहा.
एकापेक्षा जास्त शत्रू असतील तर सर्वांची नावे लिहून काढा. पण मित्रांनो, जर शत्रू गुप्त असेल, जर नाव माहीत नसेल, जर तुम्हाला हे सुद्धा माहीत नसेल की तुमच्या मागे कोण लागले आहे, तर फक्त शत्रू असे लिहा. फक्त हा एकच शब्द का? कारण शत्रू लिहिल्याने तुमचे सर्व शत्रू, मग ते प्रकट असोत किंवा गुप्त, एक होतात आणि एकाच वेळी सर्वांचा प्रभाव नष्ट होतो. आता मित्रांनो, सर्वात महत्वाची पायरी, मातीचा दिवा किंवा जे कोणते मातीचे भांडे तुम्ही घेतले आहे ते तुमच्या समोर ठेवा. आता 5ही वेलची एकाच वेळी जाळायच्या नाहीत. लक्षात ठेवा, एक एक करून जाळायच्या आहेत. आधी पहिली वेलची घ्या, ती दिव्यात ठेवा आणि जाळा. जशी वेलची जळू लागेल, तो कागद घ्या ज्यावर तुम्ही शत्रूचे नाव किंवा शत्रू लिहिले आहे आणि तो त्या जळत्या वेलचीवर टाका. मित्रांनो, लक्ष द्या, वेलची जळण्यापूर्वी कागद टाकू नका. जेव्हा वेलची जळायला सुरुवात होईल तेव्हाच टाका. जेव्हा कागद जळत असेल तेव्हा मनातल्या मनात म्हणा, हे बजरंगबली, जसा हा कागद जळत आहे तशाच माझ्या शत्रूच्या सर्व चाली, सर्व कटकारस्थाने आणि सर्व वाईट विचार आज याच क्षणी जळून खाक होऊ देत. आता पुढची पायरी, 3 अखंड लवंगा घ्या आणि एक एक करून त्याच जळत्या वेलचीवर टाका. लवंगेचा तीव्र सुगंध जेव्हा दरवळेल तेव्हा तो सुगंध तुमच्या शत्रूची शक्ती कमकुवत करू लागेल. आता तिसरी पायरी, आणि ही खूप महत्वाची आहे. हातामध्ये थोडी पिवळी मोहरी घ्या, साधारण 3 चिमूटभर. आता हे दाणे तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उलट्या दिशेने फिरवा. उलटी दिशा म्हणजे अटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 7 वेळा गोल गोल आपल्या डोक्यावरून फिरवा. मित्रांनो, हे असे का? जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या डोक्यावरून उलट्या दिशेने 7 वेळा उतरवून काढता तेव्हा शास्त्रानुसार तुमच्यावर लागलेली वाईट नजर, काळी जादू, तंत्रमंत्र हे सर्व त्या दाण्यांमध्ये निघून जाते. 7 वेळा उतरवून काढल्यानंतर ते मोहरीचे दाणेही त्याच जळत्या वेलचीमध्ये टाकून द्या. जे दाणे उरले आहेत ते देखील एक एक करून त्याच वेलचीमध्ये टाका आणि प्रत्येक वेळी तुमच्या शत्रूचे नाव घ्या. जर नाव माहीत नसेल तर शत्रू बोला. जसे की एक दाणा टाकला, शत्रू बोलले. दुसरा दाणा टाकला, शत्रू बोलले. तिसरा दाणा, शत्रू. सर्व दाणे टाकून द्या. आता पाळी येते उरलेल्या 4 वेलचीची. पहिली वेलची जी आधीच जळत आहे, त्यानंतर एक एक करून दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी वेलची. जेव्हा दुसरी जळू लागेल तेव्हा तिसरी आणि याच प्रकारे 5ही वेलची. आणि जेव्हा प्रत्येक वेलची जळत असेल तेव्हा मनात विचार करत राहा की आता माझा शत्रू माझ्या जीवनातून जात आहे, त्याची ताकद कमी होत आहे, तो आता माझे काहीही बिघडवू शकणार नाही. फक्त हाच भाव संपूर्ण वेळ पूर्ण मनाने ठेवा. जेव्हा 5ही वेलची जळून जातील तेव्हा हात जोडा आणि हनुमानजींना प्रार्थना करा. मनात बोला, हे महाबली हनुमान, हे बजरंगबली, हे संकट मोचन, माझ्या जीवनातील सर्व शत्रूंना आज तुम्ही भस्म केले. माझे रक्षण करा. माझ्यावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आणि शक्य असल्यास त्याच वेळी हनुमान चालिसाचे पठण करा. हे खूप शक्तिशाली आहे मित्रांनो. जर हनुमान चालिसाचे पठण करणे शक्य नसेल तर किमान जय श्री राम जय हनुमान 108 वेळा बोला. 108 का? कारण हनुमानजींना 108 हा आकडा खूप प्रिय आहे. कोणताही जप जेव्हा 108 वेळा होतो तेव्हा हनुमानजी सर्वात लवकर प्रसन्न होतात. 108 वेळा बोलल्यानंतर आणखी एकदा हात जोडून हनुमानजींना नमन करा. आता सर्वात शेवटची पायरी, तो दिवा ज्यामध्ये सर्व वेलची, सर्व लवंग, सर्व मोहरी आणि तो कागद जळला आहे तो उचला. जी काही राख उरली असेल ती घेऊन घराबाहेर, ज्या घरापासून थोड्या अंतरावर एखाद्या निर्जन ठिकाणी, एखाद्या झाडाखाली किंवा अशा ठिकाणी जिथे लोकांची ये-जा नसेल तिथे ती राख टाकून द्या. खूप दूर जाण्याची गरज नाही मित्रांनो, पण घराच्या आत फेकायची नाही. कचऱ्याच्या डब्यात, डस्टबिन मध्ये
टाकायची नाही आणि वाहत्या पाण्यातही नाही, फक्त मातीत, झाडाखाली, एखाद्या निर्जन ठिकाणी. आणि मित्रांनो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट, मागे वळून पाहू नका. जेव्हा तुम्ही ती राख टाकून परत याल तेव्हा सरळ या, मागे वळून पाहू नका. का? कारण त्या राखेसोबत तुमच्या शत्रूची सर्व नकारात्मकता तिथेच राहील. जर तुम्ही मागे वळून पाहिले तर त्यातील काही नकारात्मकता तुमच्या सोबत परत येऊ शकते. घरी परत आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्या आणि बसा. बस, उपाय पूर्ण झाला. आता मित्रांनो, एक खूप मोठी गोष्ट, हा उपाय कधी काम करतो बघा. काही लोकांच्या जीवनात हा उपाय करताच 1-2 दिवसात प्रभाव दिसू लागतो. शत्रू अचानक शांत होतो. कुठून तरी अशी बातमी येते की त्याचे काही नुकसान झाले आहे, किंवा तो स्वतः तुमची माफी मागायला येतो. काही लोकांच्या जीवनात एका आठवड्यात प्रभाव दिसतो, तर काही लोकांच्या जीवनात एका महिन्यात. पण मित्रांनो, फळ नक्की मिळते. फक्त श्रद्धा आणि संयम हवा. आणि एक गोष्ट, हा उपाय तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे, वारंवार नाही. एकदाच पूर्ण श्रद्धेने करणे पुरेसे आहे. जर काही आठवड्यांनंतरही प्रभाव दिसला नाही तर पुढच्या गुरुवारी पुन्हा करू शकता. पण एकदाच करायचा आहे, मधून मधून रोज नाही. आता मित्रांनो, मी तुम्हाला आणखी काही सहाय्यक उपाय सांगू इच्छितो, जे तुम्ही या मुख्य उपायासोबत करू शकता आणि ज्यामुळे हनुमानजींची कृपा आणखी वाढेल. पहिला सहाय्यक उपाय, हनुमानजींना शेंदूर आणि चमेलीचे तेल. आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी एखाद्या हनुमानजींच्या मंदिरात जा आणि हनुमानजींच्या मूर्तीवर शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. मित्रांनो, हनुमानजींना शेंदूर आणि चमेलीचे तेल दोन्ही खूप प्रिय आहे. शास्त्रांमध्ये अशी कथा आहे की जेव्हा माता सीतेला शेंदूर लावताना पाहिले तेव्हा हनुमानजींनी विचार केला की हे तर प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी आहे. मग मी तर माझ्या संपूर्ण शरीरावर शेंदूर लावेन, जेणेकरून माझ्या प्रभूंना सर्वात दीर्घ आयुष्य मिळेल. म्हणूनच हनुमानजींच्या संपूर्ण शरीरावर शेंदूर लावलेला असतो आणि जो भक्त शेंदूर अर्पण करतो त्याच्यावर हनुमानजी विशेष प्रसन्न होतात. दुसरा सहाय्यक उपाय, गूळ आणि हरभरा. गुरुवारी हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण करा आणि प्रसादाच्या रूपात एखाद्या गरजू मुलाला किंवा एखाद्या गरीबाला द्या. हा सोपा उपाय आहे, पण हनुमानजींची कृपा इतकी वाढवतो की तुम्ही स्वतः अनुभवाल. तिसरा सहाय्यक उपाय, पिंपळाच्या झाडावर हनुमानजी. मित्रांनो, पिंपळाच्या झाडामध्ये हनुमानजींचा वास मानला जातो. गुरुवारी एखाद्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. थोडे मोहरीचे तेल सोडा आणि उजव्या बाजूने 7 प्रदक्षिणा घाला. असे करताना मनातल्या मनात हनुमान चालीसाचे पठण करा. हा उपाय विशेषतः कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शत्रूच्या नाशासाठी अद्भुत आहे. चौथा सहाय्यक उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी. आज रात्री मुख्य उपाय केल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी एकदा हनुमान चालीसाचे पठण करा किंवा किमान 11 वेळा राम 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 बोला. रात्रीच्या शेवटी जेव्हा तुम्ही रामाचे नाव घेऊन झोपता तेव्हा स्वप्नातही तुमचे रक्षण होते. मित्रांनो, आता एका अतिशय महत्वाच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्या म्हणजे अशा चुका ज्यामुळे उपाय निष्फळ ठरतात. तुम्ही या चुका टाळाव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून आज रात्रीचा हा उपाय तुम्हाला पूर्ण फळ देईल. पहिली चूक, एखाद्या निर्दोष व्यक्तीवर उपाय करणे. मित्रांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्ष देऊ नये का. हा उपाय केवळ त्याच शत्रूवर करा ज्याने खरोखरच तुमचे वाईट केले आहे, जो खरोखरच तुमच्या विरुद्ध कट रचत आहे आणि जो तुम्हाला त्रास देत आहे. कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर किंवा अशा व्यक्तीवर ज्याने तुमचे काहीही बिघडवले नाही, या उपायाचा प्रयोग कधीही करू नका. का? कारण शास्त्रात असे लिहिले आहे की तंत्रशक्ती नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने असते. जर तुम्ही एखाद्या निर्दोष व्यक्तीवर याचा वापर केलात तर ते उलटून तुमच्यावरच उलटेल. त्यामुळे पूर्ण प्रामाणिकपणे विचार करा
की ती व्यक्ती खरोखरच तुमचा शत्रू आहे का? जर होय तर उपाय करा. जर शंका असेल तर फक्त शत्रू असे लिहा, कोणाचेही नाव लिहू नका. दुसरी चूक म्हणजे उपाय सांगणे. मित्रांनो, हा नियम प्रत्येक वेळी लागू होतो. उपाय करताच कोणालाही सांगू नका. ना पती पत्नीला, ना मुलांना, ना आई वडिलांना, ना मित्राला. उपाय गुप्त ठेवा. जेव्हा फळ मिळेल तेव्हाच सांगा. तिसरी चूक शंका बाळगणे. उपाय करताना मनात शंका ठेवू नका की हे काम करेल की नाही. हा विचार उपायाची शक्ती कमकुवत करतो. आज रात्री जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा मनात फक्त एकच भावना ठेवा की हनुमानजी ऐकत आहेत, हनुमानजी करत आहेत आणि माझा शत्रू आजपासून कमकुवत होईल. चौथी चूक आई वडिलांचा अनादर. ज्या घरात आई वडिलांचा अनादर होतो तिथे हनुमानजी कधीही कृपा करत नाहीत. कारण हनुमान जी स्वतः माता अंजना आणि पिता केसरी यांचे सर्वात आज्ञाधारक पुत्र होते. आज रात्री उपायापूर्वी जर आई वडील घरात असतील तर त्यांच्या पाया पडा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. जर ते दूर असतील तर त्यांना फोन करा आणि 2 मिनिटे बोला. हे एक काम तुमचे सर्व उपाय 100 पटीने शक्तिशाली बनवेल. पाचवी चूक उपाय अर्ध्यावर सोडणे. उपाय सुरू केला, मध्येच फोन आला, कोणीतरी बोलवायला आले आणि अर्ध्यावर सोडून दिला असे करू नका. मित्रांनो, अपूर्ण उपाय नेहमी अपूर्ण फळ देतो किंवा कधी कधी. त्यामुळे जेव्हा तुम्ही उपाय करायला बसाल तेव्हा फोन सायलेंट, दरवाजा बंद आणि एकाग्रता पूर्ण असावी. सहावी चूक रागात उपाय करणे. बरेच लोक जेव्हा खूप रागात असतात तेव्हा उपाय करायला बसतात. हे चुकीचे आहे. उपाय सुरू करण्यापूर्वी आपले मन शांत करा. 2 मिनिटे दीर्घ श्वास घ्या आणि जेव्हा मन शांत होईल तेव्हा बसा. का? कारण उपायामध्ये जी शक्ती असते, रागात केलेला उपाय रागाची ऊर्जा सोडतो आणि ती ऊर्जा तुमच्यासाठीही हानिकारक असू शकते. शांत मनाने केलेला उपाय अचूक निशाण्यावर लागतो. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट. आज हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनात हनुमानजींबद्दल श्रद्धा निर्माण झाली असेल, जर थोडीशी हिंमत मिळाली असेल, तर मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छितो. कमेंटमध्ये लिहा फक्त 3 शब्द, जय बजरंगबली. बस एवढेच. आणि जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा मनापासून लिहा, जसे की तुम्ही खरोखरच हनुमानजींच्या मंदिरात उभे राहून हात जोडून त्यांना हाक मारत आहात. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, जेव्हा हजारो लोक एकत्र हनुमानजींचे नाव घेतात तेव्हा काय होते? एक सामूहिक ऊर्जा निर्माण होते, एक सामूहिक हाक निर्माण होते. आणि हनुमानजी जे प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात ते या सामूहिक हाकेकडे कसे दुर्लक्ष करू शकतात? आज या व्हिडिओवर जय बजरंगबली लिहिणारा प्रत्येक जण एका सामूहिक हनुमान पूजेचा भाग बनेल आणि त्या पूजेचे फळ आपल्या सर्वांना मिळेल. आणि जर तुमची काही विशेष मनोकामना असेल, असा कोणताही शत्रू असेल ज्याच्यापासून मुक्ती हवी असेल, कोणतेही कर्ज असेल जे फेडायचे असेल, कोणताही आजार असेल, कोणतीही समस्या असेल, तर ते देखील लिहून टाका. लिहा, हे बजरंगबली, माझ्या या समस्येपासून मला मुक्ती द्या. मित्रांनो, फक्त एक ओळ मनापासून लिहा. हनुमानजी वाचतात, हनुमानजी ऐकतात आणि हनुमानजी वेळ आल्यावर नक्कीच देतात. जय बजरंगबली जय. मित्रांनो, आणखी एक छोटीशी गोष्ट. हे चॅनेल, येथे प्रत्येक व्हिडिओ खूप मेहनतीने बनतो, खूप वेळ लागतो. प्रत्येक तिथीचा अभ्यास, प्रत्येक पंचांगाचे बारकावे, शास्त्रांमधून प्रामाणिक माहिती, हे सर्व केवळ यासाठी आहे जेणेकरून तुम्ही घरबसल्या कोणत्याही पंडिताकडे न जाता, कोणतेही पैसे खर्च न करता देवाची कृपा मिळवू शकाल. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही मिळाले असेल, एकही नवीन माहिती, एकाही क्षणाचा विश्वास, एकाही क्षणाची हिंमत, तर मित्रांनो, एक छोटेसे काम करा. या व्हिडिओला लाईक करा. फक्त एक बटन, पण या एका बटनामुळे हा व्हिडिओ आणखी हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. ज्या लोकांना आज रात्री या उपायाची सर्वात जास्त गरज आहे
त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचते. तुमची एक लाईक दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणू शकते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की यापुढेही अशी माहिती वेळेवर मिळत राहावी तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन का महत्वाचे आहे? कारण गुरुवारचा उपाय, एकादशीचा उपाय, अमावस्येचा उपाय हे वेगवेगळ्या दिवशी टाकले जातात आणि बेल आयकॉन शिवाय नोटिफिकेशन येत नाही. आणि जोपर्यंत समजते तोपर्यंत ती दुर्मिळ संधी निघून गेलेली असते. आजच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा उपाय वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, आणखी एक काम करा, हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा जे शत्रूंमुळे त्रस्त आहेत, ज्यांच्यावर कर्ज आहे, ज्यांच्या घरात नजर दोष आहे, ज्यांना हनुमानजींची कृपा हवी आहे. कदाचित हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे तुमचे आजचे सर्वात मोठे पुण्यकर्म ठरेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवू इच्छितो. एक स्वप्न, एक आशा. एका क्षणासाठी डोळे बंद करा. फक्त एक क्षण आणि कल्पना करा की काही आठवड्यांनंतरच्या एका सकाळी तुम्ही उठता आणि तुम्हाला एक वेगळेच हलकेपण जाणवते. दिवसभर डोक्यावर असलेले ते ओझे आता नाहीये. आज तुम्ही विचार करता की काय झाले, आणि मग आठवते की गेल्या काही आठवड्यात खूप काही बदलले आहे. तो शत्रू जो प्रत्येक वळणावर अडथळा आणत होता तो अचानक शांत झाला आहे. कुठून तरी बातमी आली की त्याच्या स्वतःच्या अडचणी वाढल्या आहेत आणि तो आता तुमच्याबद्दल विचार करण्याच्या स्थितीतही राहिला नाही. जे कटकारस्थान वर्षानुवर्षे चालत होते ते अचानक संपले. जे कर्ज होते त्यातून मार्ग निघाला. कुठून तरी जुने पैसे परत आले. एक नवीन काम मिळाले. एक नवीन संधी खुली झाली. घरातील वातावरण जे नेहमी तणावपूर्ण असायचे ते आता हलके झाले आहे. मुले आनंदी आहेत. पती पत्नीमध्ये संवाद होत आहे. जो नजर दोष होता, जी काळी जादू होती, जर ती कोणी केली असेल तर ती कोसो दूर निघून गेली आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक नवीन शांतता, एक नवीन विश्वास की हनुमानजी तुमच्या सोबत आहेत. मित्रांनो, ही कल्पना नाही, ही त्या हजारो लोकांची सत्य कथा आहे ज्यांनी हनुमानजींवर विश्वास ठेवला आणि हनुमानजींनी त्यांचे रक्षण केले. पहा मित्रांनो, हनुमानजींची एक खूप. जेव्हा ते कोणाचे रक्षण करतात तेव्हा ते केवळ एक रक्षण करत नाहीत, ते पूर्ण रक्षण करतात. त्यांची कृपा एक काम करत नाही तर हजार कामे करते. जेव्हा हनुमानजी तुमच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा साक्षात काळही मागे हटतो. आणि आज रात्री तुम्ही असे पाऊल उचलणार आहात जे हनुमानजींना तुमच्याकडे घेऊन येईल. फक्त 2 वेलची, 3 लवंगा, थोडी मोहरी, एक कागद एवढेच, आणि हनुमानजी तुमच्या दिशेने 100 पावले पुढे येतील. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. पण हा शेवट नाही, ही तुमच्या बदलाची सुरुवात आहे. आणि हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुमच्यासाठी पूर्ण मनाने हनुमानजींना एक प्रार्थना करू इच्छितो. हे महाबली हनुमान, हे बजरंगबली, हे संकटमोचन, हे राम भक्त शिरोमणी, आज या पवित्र गुरुवारी तुमचे लाखो भक्त जे हा व्हिडिओ पाहत आहेत ते तुमच्या आश्रयाला आले आहेत. यातील काही जण शत्रूंमुळे त्रस्त आहेत, काहींवर कर्जाचे ओझे आहे, काहींच्या घरात कोणीतरी काळी जादू केली आहे, काहींची प्रगती थांबलेली आहे, काहींना नोकरी मिळत नाहीये, काहींना व्यवसायात नुकसान होत आहे. पण ते इथे आले आहेत तुमचे नाव घेण्यासाठी, तुमच्या चरणी येण्यासाठी. हे बजरंगबली यांना निराश करू नका. जे शत्रूंमुळे त्रस्त आहेत त्यांच्या शत्रूंना शांत करा. जसे तुम्ही रावणाचा पराभव केला तसेच यांच्या शत्रूंचाही पराभव करा. ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्या कर्जाचा अडथळा दूर करा. ज्यांच्यावर कुणी तंत्रमंत्र केले आहे ते तंत्रमंत्र त्यांच्यावरच उलटवून लावा. ज्यांच्या घरात अशांतता आहे तिथे शांती आणा. ज्यांच्या मुलांचे भविष्य अंधारात दिसत आहे त्यांना प्रकाश दाखवा. ज्यांचे व्यापार थांबले आहेत त्यांना गती द्या. हे बजरंगबली
तुमची एक कृपा हजारो समस्या सोडवते। आज या भक्तांनी 2 वेलचींनी तुम्हाला हाक मारली आहे। हा एक छोटासा उपाय आहे, पण यात त्यांची खूप मोठी श्रद्धा आहे। या श्रद्धेचा स्वीकार करा, त्यांचे रक्षण करा। जय बजरंगबली, जय श्री राम। मित्रांनो, ही प्रार्थना मी तुमच्यासाठी केली। आता तुम्हीही एकदा मनापासून बोला जय बजरंगबली, बोला जय श्रीराम, अजून एकदा जय हनुमान। आणि मित्रांनो, शेवटी मी आठवण करून देतो की आज रात्रीचा उपाय संध्याकाळी 7 नंतर, सूर्यास्तानंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत करायचा आहे। दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा। 2 वेलची, 3 लवंगा, थोडे पिवळ्या मोहरीचे दाणे, एक कोरा कागद आणि काळा पेन घ्या। कागदावर आपल्या शत्रूचे नाव किंवा फक्त शत्रू असे लिहा। मातीच्या दिव्यात पहिली वेलची जाळा, त्यात कागद टाका, मग लवंग, त्यानंतर पिवळ्या मोहरीचे दाणे डोक्यावरून विरुद्ध दिशेने 7 वेळा ओवाळून उरलेली वेलची एक एक करून टाकत मनातल्या मनात बोलत राहा, माझा शत्रू जात आहे, माझा शत्रू कमकुवत होत आहे। जळल्यानंतर ती राख घराबाहेर एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली टाकून या मागे वळून पाहू नका। घरी येऊन हनुमानजींचे स्मरण करा, हनुमान चालीसाचे पठण करा किंवा 108 वेळा जय श्री राम म्हणा। फक्त एवढेच करा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे कोणालाही सांगू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जे शत्रूंमुळे त्रस्त आहेत आणि जे हनुमानजींच्या कृपेस पात्र आहेत। मी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे मनापासून भले इच्छितो। हनुमानजी नेहमी तुमच्या पाठीशी राहोत, तुमचे रक्षण करोत, तुमचे सर्व शत्रू शांत होवोत, तुमचे सर्व कर्ज फिटो, तुमच्या जीवनात तुम्हाला आवश्यक असलेला विजय मिळो। जय बजरंगबली, जय श्री राम, जय हनुमान। हे करण्यासाठी याहून उत्तम उपाय तुम्हाला मिळणार नाही। हा उपाय असा आहे जो शत्रूंना तुमच्या जीवनातून पूर्णपणे दूर करतो आणि तुमचे शत्रू पूर्णपणे शांत होतात। मग त्यांनी तुमच्या घरात किंवा जीवनात काहीही करण्याचा कितीही प्रयत्न करू दे, तुमची पैशाची हानी करायची आहे, तुमचा व्यवसाय खराब करायचा आहे। जेव्हा तुम्ही कापराचा हा उपाय करता तेव्हा ते काहीही करू शकत नाहीत। आता असे अनेक लोक आहेत ज्यांना हेही माहीत नसते की त्यांचे शत्रू त्यांच्या पाठीमागे काय काय करत आहेत। बघा, एकतर जी व्यक्ती समोरून शत्रू असते ती कदाचित तितकी धोकादायक नसते, पण जे तुमच्या पाठीमागे शत्रू असतात, जे पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, त्यांना वाटते की तुमच्या घरात पैशाचे नुकसान व्हावे, तुमचे काम तसेच राहावे, तुम्ही तुमच्या जीवनात मागे राहावे। असे जे शत्रू असतात ते सर्वात जास्त धोकादायक असतात। म्हणजे यांच्यापासून नेहमी सावध राहण्याची तुम्हाला गरज असते। तर बघा, हे जे शत्रू आहेत ते नेहमी काही ना काही असे करत राहतात, आपल्या डोक्यात काही ना काही असा विचार करत राहतात ज्यामुळे तुम्हाला नजर लागते, तुमच्या संपत्तीला नजर लागते आणि मग घरात पैशाची नासाडी होण्यास सुरुवात होते। आणि ज्या घरात शत्रू त्रास देतात किंवा शत्रू काही ना काही करतात, त्या घरात तुम्हाला आजारपण खूप सहज दिसून येईल, त्या घरात धनाची हानी खूप सहजपणे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे नेहमी तुम्ही तुमच्या शत्रूंना दूर करण्यासाठी उपाय नक्की केला पाहिजे। तर आजचा काळ असा आहे की ज्या काळात तुम्हाला खूप सहजपणे कोणत्याही व्यक्तीचे शत्रू पाहायला मिळतील। जी व्यक्ती आपल्या जीवनात पुढे जात असेल, पैसे कमवत असेल, ज्याला यश मिळत आहे, त्याचे एक नाही तर 1000 शत्रू बनतात। कारण हे कलियुग आहे आणि आजच्या काळात तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते। म्हणूनच तुम्हाला नेहमी त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज असते। आणि असे काही उपाय आहेत जे तुम्ही केल्यास असे समजून घ्या की शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो तुमचे काहीही बिघडू शकत नाही। त्यामुळे शत्रू कितीही ताकदवान का असेना, त्याला घाम फुटेल।